महाराष्ट्रात वारं फिरलंय. बंद झालेला पाऊस आता या तारखेपासून सुरू होणार. हवामान विभागाची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला होता. मुंबई, पुणे, नाशिकसह किनारपट्टी पावसानं झोडपून आणली होती. त्यामुळे लाखो शेतकरी आनंदित झाले होते. काहींनी पेरण्या केल्या, पण अचानक पाऊस कुठे गायब झाला. भर पावसात वरुण राजानं अचानक एक्झिट घेतली आणि पाऊस गायब झाला. आता ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या पेरण्या वाचतील का, आणि ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्या कधी करायच्या, कोणत्या तारखेला आता पुन्हा पाऊस येणार, याविषयीची आता शंका प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण अखेर 2 दिवसापूर्वी आणखीनच शंका वाढवणारी एक बातमी समोर आली की सुपर एल निनो आणि भीषण दुष्काळाची बातमी समोर आली. राज्यातील 2 कोटी जनतेला अन्नच मिळणार नाही, विहिरी धरणे कोरडे पडणार, अशी बातमी 2 दिवसापूर्वी आली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता, शेतकऱ्यांची झोप उडाली होती. पण तेवढ्यात अचानक अरबी समुद्रात पहाटे एक विचित्र घडामोड घडली. सॅटेलाइटने घेतलेल्या ताज्या फोटोने संपूर्ण हवामान शास्त्रज्ञांना चक्रावून सोडले, कारण की वारं पूर्णतः बदललं आहे. दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या महाराष्ट्रासाठी पावसाच्या बाबतीतली आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली. पाऊस सध्या विश्रांतीवर असला तर ही विश्रांती आता संपणार आहे. या विश्रांतीनंतर पाऊस आता कोणत्या तारखेपासून आणि कसा सुरू होणार, आणि तो राज्यामध्ये कसा परसणार, आणि कोणत्या जिल्ह्याला तो झोडपून काढणार, आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार नाही, याची नवीन यादी आता समोर आलेली आहे. लक्षात घ्या, मे पासून हवामान विभागाने प्रत्येक वेळी नवनवीन अंदाज दिले होते. पण आता जो अंदाज समोर आला तो अधिकृत आणि नवीन अंदाज आहे. कारण की अरबी समुद्रामध्ये एक विचित्र घडामोड घडली. चक्रीवादळ सदृश एक प्रणाली सक्रिय झाल्याने आता महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर सुरू होणार. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची टक्केवारी कशी असणार आणि कोणत्या कोणत्या तारखेला खरा पाऊस पडणार, याची तारीख देखील आता जाहीर झालेली आहे. मग आता तुमच्या जिल्ह्यात नक्की पाऊस होणार आहे का, तुमच्या जिल्ह्यात कधी आणि कुठे पाऊस पडणार आणि किती पडणार, हे सगळी माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. कारण की व्हिडिओमध्ये आपण हवामान विभागाने जे सांगितले ते तर सांगतोच आहे, पण त्याचबरोबर एक प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील एक नवीन अंदाज दिलाय. तर या दोन्ही अंदाजांच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यावाईज तारखा आपण तुम्हाला सांगणार आहे. पहा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कधी करायची किंवा झालेले पेरणीत वाचणार का, याची तारखा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. संपूर्ण शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. 2 दिवसापूर्वी पावसाला विश्रांती मिळाली होती आणि तेवढ्यात पुन्हा एकदा अफवा पसरायला सुरुवात झाली होती. त्या अफवा होत्या सुपर एल निनोच्या. सुपर एल निनो येणार, महाराष्ट्रात दुष्काळ पडणार, शेतकऱ्यांच्या पेरण्या फेल जाणार, अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. पण अचानक वातावरण कधी बदलेल कुणी सांगत नसतं, आणि तीच बातमी घडली, तीच घडामोड घडली अरबी समुद्रात. आज पहाटे अरबी समुद्रामध्ये एक भयानक परिस्थिती उद्भवली, आणि ज्याची नोंद जी आहे तर ती उपग्रहावरील काढलेल्या फोटोवरून आली. कारण अरबी समुद्राच्या मधोमध जिथे कोरडे वारे वाहत होते तिथे अचानक समुद्राच्या तापमानामध्ये वाढ झाली असून समुद्राच्या पोटात प्रचंड बाष्प वर फेकले जाऊ लागले आहेत. येत्या 14 आणि 15 जुलैच्या सुमारास अरबी समुद्रातून एक विचित्र वारे त्या ठिकाणी येणार आहेत, आणि हे वारे वेगानं गोल गोल फिरण्यास सुरुवात करणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या मध्य भागात कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे लो प्रेशर झोन तयार होणार असून ते एका तीव्र चक्रीवादळाच्या मध्ये रूपांतर होणार आहेत. ही चक्रीवादळाची प्रणाली इतकी अवाढव्य आहे की ती समुद्रात फिरणारे कोरडे वारे आणि एल निनोचा प्रभाव पूर्णतः मोडून काढणार आहे. हे चक्रीवादळ पश्चिमेकडून थेट भारताच्या भूभागाकडे झेपवण्यास सज्ज झालेलं आहे. या प्रणालीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर 60 ते 70 किलोमीटर वेगानं चक्राकार वारे फिरू लागलेत. हे वारे अरबी समुद्रातील अथांग पाणी बाष्पाच्या रूपानं खेचून घेत आहेत, आणि हेच बाष्पाचे प्रचंड काळे ढग आता महाराष्ट्राच्या दिशेनं सरकण्यास सज्ज झाले. सुरुवातीला ज्या एल निनोमुळे दुष्काळाची भीती वर्तवली जात होती, त्या एल निनोला थांबवण्यासाठी निसर्गानं हे चक्रीवादळाचा चक्रव्यूह अरबी समुद्रात निर्माण केला आहे. हीच ती आज पहाटेची सगळ्यात मोठी घडामोड आहे. आता आपण पंजाब डक यांच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. पंजाब डक यांनी स्पष्ट केले की गेल्या 3-4 दिवसात राज्यात पावसानं विश्रांती घेतली. आपण आधीच सांगितलं होतं की 10 तारखेनंतर राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. त्यांनी सांगितलं होतं 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख आणि 15 तारखेपर्यंत जो आहे ते चांगलं सूर्यदर्शन पाहायला मिळेल, या अशा पद्धतीची माहिती आता आलेली आहे. पण सोबत हवेच्या वेगामध्ये देखील एक विचित्र बदल घडतोय. तर पहा शेतकरी बांधवांनो, हा अंदाज अतिशय लक्षपूर्वक लक्षात घ्या. कारण की आता पहा 13, 14, 15, 16, 17 जवळपास 20 जुलैपर्यंत वातावरणामध्ये एक विचित्र पद्धतीचा तणाव राहील.
कडक ऊन राहील, सूर्यदर्शन होईल आणि जोराचे वारे देखील वाहू लागतील. त्यामुळे पावसानं पूर्ण खंड घेतलाय असं समजून घाबरून जाऊन अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण की हा पावसाचा कायमचा खंड नसून ही आगामी मोठ्या पावसाची पूर्वतयारी आहे. आता यानंतर खरी पावसाची हालचाल सुरू होणार ती 15 जुलैच्या रात्रीपासून. पहा, 16 जुलैमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे. पहा, त्यानंतर 16, 17, 18 आणि 19 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात भाव बदलत पाऊस पडणार. पण आता 15 जुलैला पाऊस खरा सुरू होतोय, पण तो कुठे कुठे पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडणार, काय होणार याची सगळी डिटेल माहिती आपण घेतोय. पहा, आता 16 आणि 17 जुलैच्या दरम्यान पहा, नंदुरबार सारखा दुर्गम जिल्हा आहे, तर तिथे अतिमुसळधार आणि चांगल्या पावसाच्या सरी कोसळतील. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यानंतर 16 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस भयानक रीतीने सक्रिय होईल. कोरडे परत चाललेले वातावरण बदलणार. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी खरी तर कधी आहे, आता पहा, 15, 16, 17, 18, 19 जुलैपर्यंत जो पाऊस आहे तर तो पाऊस सर्वदूर नाहीये, तर ठिकठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात हा पाऊस पडतोय. पण खरा जो धडाकेबाज पाऊस आपण ज्याला म्हणतो तर तो तुम्हाला पाहायला मिळेल 21 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान. पहा, या 15 दिवसाच्या काळात राज्यात अत्यंत जोराचा आणि अति मुसळधार पाऊस पडणार आहे. पहा, जसा जुलैच्या सुरुवातीला मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पावसाने हाहाकार उडवला होता, तसाच आता पूर्व आणि पश्चिम विदर्भाचा नंबर लागणार. विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यामध्ये हा पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार. अरबी समुद्रात जे पहिलं चक्रीवादळ आणि तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय त्याचा थेट परिणाम विदर्भावर होईल आणि हे वादळ पूर्व विदर्भातून प्रवेश करेल, तिथून ते पश्चिम विदर्भाकडे सरकेल आणि उत्तर महाराष्ट्र ओलांडून थेट गुजरातकडे निघून जाईल. पण हे वादळ पुढे जात असताना महाराष्ट्रात मुसळधार पाऊस देऊन जाणार आहे. 21 जुलै ते 24 जुलै दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर अकोला, वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य किंवा अत्यंत जोराचा पाऊस पडेल. यासोबत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, मराठवाड्यातील जालना व बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात देखील या मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विदर्भातील पूर्व आणि पश्चिम भागातील 11 ते 14 जिल्ह्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता येतोय दुसरा टप्पा, जो 21 जुलैच्या वादळी पावसानंतर समुद्राच्या पोटातून आणखी एक लो प्रेशर तयार होतोय. पंजाब डक्क्यांच्या अंदाजानुसार पंढरपूरची आषाढी एकादशीची दिंडी संपल्या म्हणजे 27 जुलैपासून 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर आणि अत्यंत जोराचा पाऊस पडतोय. या काळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील ज्या भागात आतापर्यंत कमी पाऊस होता तिथे पावसाची त्रुट भरून निघेल. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, पुणे, नाशिक याच्यामध्ये 21 तारखेनंतर पावसाच्या सरीवर सरी सुरू होतील. तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 27 जुलैच्या सुमारास सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये जिथे अद्याप पेरण्या खोळंबल्यात तिथे दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडेल. हा पाऊस इतका चांगला असेल की सगळ्यात दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या 100% पूर्ण होतील. तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तारीख लक्षात ठेवा, 20 जुलैपासून 21 तारखेनंतर शेतात उतरण्याची संधी पाऊस देणार नाही. तर अशाच पद्धतीनं 21 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान पावसाचा पुढला टप्पा हा अतिशय महत्त्वाचा होऊ शकतो. तर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात नेमका किती पाऊस झालाय कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.